ब्लॉगमध्ये. सो फ्रेंड्स, आज माझा आहे वाढदिवस. तर आज आम्ही वाढदिवसानिमित्त खूप सुंदर असा प्लॅन केलेला आहे. म्हणजे सुहासांनी खूप सुंदर असा प्लॅन केलेला आहे. तर बघूयात आपण काय त्यांनी सरप्राईज माझ्यासाठी ठेवलेलं आहे आणि काय छान असं प्लॅन केलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आज वाढदिवस आहे, सो त्याच्यामुळे मग आता आम्ही पहिल्यांदा भगवंतांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत मंदिरामध्ये. तर आता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे आणि पुढचं जे काही नियोजन आहे ते तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर समजेलच. सो बघूयात आता काय सरप्राईज आहे ते आपल्यासाठी. सो थँक्यू सो मच सुहास. तुम्ही काल रात्री मला 12 वाजता त्यांनी विश केलं, त्यानंतर खूप छान असं स्टेटस बनविला, खूप सुंदर असं मेसेजेस वगैरे त्यांनी केलेले होते. खूप सुंदर असं त्यांनी छानपैकी कॅडबरीज, त्यानंतर आईस्क्रीम वगैरे असं बरंच काय काय आणलेलं होतं, रात्री खायला आणलेलं होतं. सो खूप छान वाटलं मला. मी त्याच्यामध्येच खूप सरप्राईज झाले सगळं बघून. आणि आता आजचंही काही ते म्हणाले सरप्राईज आहे तुझ्यासाठी. सो चला आता बघूयात आपण काय आहे ते. तर आजचा दिवस असणार आहे माझा. सो कसा मी स्पेंड करणार आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला, लेट्स गो. बाय. तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो आहे आणि आता इथे बघू शकता हा आहे सासवडचा घाट. आणि सासवडचा घाट इतका डेंजर पोखरलेला आहे. ऑलमोस्ट काम संपत आलेलं आहे आणि आपल्या इथे आहे विठ्ठल भगवंत. सो आता आपण दर्शन करूयात आणि आपण पुढच्या प्रवासाला निघूयात. आता आम्ही जात आहोत कुठेतरी छान निसर्गरम्य ठिकाणी आम्ही जात आहोत. सो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहे माझ्या फेवरेट ठिकाणी. तर ते म्हणजे कुठे सांगा बरं कुठे. तर फ्रेंड्स, आता आम्ही जात आहोत. आता आम्ही जात आहोत बालाजी भगवंत यांचं दर्शन घेण्यासाठी. कारण की आज माझा वाढदिवस आहे आणि भगवंतांचं दर्शन तर घ्यायलाच पाहिजे. सो आपले ते कुलदेवतसुद्धा आहेत. तर म्हटलं की छानपैकी आपली आजची सुरुवात ही भगवंतांच्या आशीर्वादाने, दर्शनाने करूयात. तर आम्ही आज इस्कॉन टेम्पल येथे सुद्धा जाणार होतो, पण थोडासा फोन्स वगैरे माझे चालू होते, त्याच्यामुळे लेट झाला. परत मग मंदिर बंद होईल, त्याच्यामुळे मग आम्ही निर्णय असा घेतला की आपण इकडे अगोदर बालाजी भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी जाऊयात आणि त्यानंतर परत मग आपण जाताना इस्कॉन टेम्पलला जाऊन भगवंतांचं दर्शन घेऊन तसंच मग रिटर्न जाऊ. सो असं आम्ही काही प्लॅन केलेला आहे. सो सुहासनी असं काही प्लॅन केला की भगवंतांचं दर्शन घ्यायचं, त्यानंतर परत मग इस्कॉन दर्शन घ्यायचं आणि मस्तपैकी छानपैकी फिरायचं. असं इतकं ऊन आहे ना, त्या उन्हामुळे इतकं फ्रस्ट्रेट होतं आहे. पण ठीक आहे, मधून सावली पण येते. जसं आम्ही सासवड म्हणजे पुरंदर या गावामध्ये एंट्री केली, म्हणजे सासवड ह्या घाटामध्ये आम्ही एंट्री केली ना, तसं ढग आला आणि इतकं छान आता वातावरण झालेलं आहे हिरवंगार असं. तर आता आम्ही याच हॉटेलला आम्ही नेहमी जेव्हा जात असतो ना, हे तसं आजूबाजूला असं मस्तपैकी शेत आहे आणि खूप सुंदर असं इथं वातावरण आहे. त्याच्यामुळे मला हे हॉटेल खूप आवडतं. म्हणजे मी नेहमी बालाजी भगवंतांना जेव्हा आम्ही येतो दर्शन घेण्यासाठी, सो त्यावेळेस आम्ही या हॉटेलच्या इथे स्टॉप घेतोच. इथे माझं एक फेवरेट मांजरसुद्धा आहे, त्याचं नाव सोनू म्हणून आहे. मी त्याला आले की पहिल्यांदा भेटत असते. मला खूप आवडतं ते. तुम्हाला माहीतच आहे मला मांजर खूप आवडतं. सो आत्ताच मी त्यांना म्हटलं की सोनू कुठं आहे. तर ते म्हणाले की आता जस्ट गेलं तर बाहेर फिरायला. बघू आता आम्ही ऑर्डर केलेली आहे. तर खूप काय छान छान जे इथे खूप छान छान काय भेटतं. म्हणजे जसं की मूग भजे इथं फेमस आहे, त्यानंतर मटकी भेळ आहे, वडापाव आहे, त्यानंतर रोटी चाऊमिन म्हणजे आहे. सो आता मी ऑर्डर केलेलं आहे. ताक असतं उन्हाळ्याचं सुद्धा. सो मी ऑर्डर केलेलं आहे. सो आता येईलच ते. आणि छान वाटतं असं ग्रामीण ठिकाणी येऊन असं ओपनमध्ये बसून खायला वगैरे, छान असा निसर्गाचा आनंद घेत खायला मला फार आवडतं. मला ना तसं पॅक हॉटेलमध्ये बसून खाण्यापेक्षा मला असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन असं छानपैकी जेवण करायला, छानपैकी पदार्थ
चहाची टेस्ट करायला फार आवडतं आणि इथे गवती चहा खूप असं मिळतो, खूप छान आणि पौष्टिकही आहे. तर आता मी काहीच वेळाने जातो पुढे दर्शन घेण्यासाठी, हो की नाही. आता आपण जातो आहे थोड्याच वेळामध्ये दर्शन घेण्यासाठी भगवंतांचं. आता आम्ही ऑर्डर केलेलं आहे ते येईलच आणि मी गेला सोनू कुठे गेला काय माहिती. सोनू आता फिरायला गेलेला आहे, कुठे गेला आहे फिरायला काय माहिती. बघू आता येईलच तो, आल्यानंतर मग मी तुमची पण भेट करून देते. जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की इथले मुगभाजी खूप फेमस आहेत आणि खूप छान टेस्टी लागतात. सो आता मी ते खाल्ले खूप छान. आणि आता माझा आलेला आहे गवताचा चहा. तर आता मी गवती चहा घेते आहे आणि तुम्हाला मी सांगते कशी टेस्ट आहे ती. मस्त. तर हा इतका हेल्दी चहा आहे ना, सुहासांनी की नाही ताक संपून पण टाकलं. माझा अजून चहा चालू प्यायचा आहे. तर खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे, पाहू शकता. ऊन नाही आहे अजिबातसुद्धा आणि त्याच्यामुळे मी ॲक्च्युली चहा मागवला. तसं मी ताक मागवलेलं होतं माझ्यासाठी, पण माझ्या नशिबात बहुतेक चहाच होता. त्यांनी चहा चुकून आणून दिला. म्हटलं ठीक आहे आता असू दे, पिते मी की मला असं तसा गवती चहा फार आवडतो. मी आले की नेहमी पित असते, मला आवडत नाही, म्हणजे मी अजिबातसुद्धा मिस करत नाही. तर चला आता मी चहा पिते आणि आता निघूयात आपण माझ्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी. फ्रेंड्स, हा आहे घाट आणि आता घाटातनं आता आपण असं खाली उतरायला लागलो आहे आणि असं उतरत असताना हे बघा किती सुंदर डोंगर आहे आणि किती सुंदर हे गाव छान वसलेलं आहे, पाहू शकता अगदी. आणि हे मॅरेथॉनच्या वेळेस हे सर्व असं साईडला बनवलेलं आहे. सायकल्सचं जेव्हा मॅरेथॉन इथं होतं ना त्यावेळेस. आणि पहावरची डोंगर काय नजारा आहे मस्त. आणि जेव्हा पावसाळा असतो ना सो त्यावेळेस इथून असं पाणी पडत असतं, याच्यावरून पण पाणी पडत असतं, खूप छान वाटतं. बरेच लोक इथे थांबतात, फोटो सेक्शन करतात, फोटो वगैरे काढतात, त्याच्यामधून पण पाणी वाहत असतं, अगदी धबधबा टाईप वाह असतं, फार छान वाटतं. आता आपण खूप जवळ आलेलो आहे भगवंताच्या मंदिराच्या, तर आता काहीच वेळामध्ये पोहोचतोय. आता आपण डायरेक्ट मंदिराच्या येथे भगवंतांचं दर्शन घेण्याच्या वेळेस भेटूया. तर
फ्रेंड्स, जे मी तुम्हाला म्हटलेलं होतं की आम्ही एका ठिकाणी जात आहोत दर्शन करण्यासाठी, तर ते म्हणजे आहे मिनी बालाजी भगवंत यांचं मंदिर म्हणजे केतकावळे. सो आता आम्ही इथे केतकावळेच्या इथे आलेलो आहे आणि ॲक्च्युली आमचं दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं आमचं. मी बराच वेळ झाला आलेलो होतो, छान दर्शन झालं. मी गर्दी पण काहीच नव्हती उन्हाळा असल्यामुळं, हो की नाही, ऊन असल्यामुळं लाईन काहीच गर्दी नव्हती, अजिबातसुद्धा गर्दी नाही आहे. आमचं लगेच दर्शन झालं आणि प्रसाद वगैरे घेतला आणि आता आम्ही निघतो आहे फोटो वगैरे काढून. ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे ते मोबाईल लॉकरमध्ये ठेवलेले होते आणि आता आम्ही लॉकरमध्ये मोबाईल घेतले आणि जस्ट आता निघत होतो. अशा प्रकारे आमचा झालेला आहे फोटो आणि मस्तपैकी पाठीमागं आहे बालाजी भगवंतांचं मंदिर. छान झालेलं आहे, खूप सुंदर दर्शन झालं आणि आता ऊन पण काहीच नाही, ऊन उतरलेलं आहे पूर्णपणे. ह्यांनी काय ठरवून साड्या घातल्यात का काय? पिवळ्या डार्क साड्या घातल्या. हळदीच्या अच्छा, म्हणजे हळदी करून आलेत का इकडे? हां, जेजुरीतून. बरोबर, इथून ना जेजुरी फार जवळ आहे फ्रेंड्स, फार म्हणजे फार जवळ आहे. म्हणजे मला वाटतं की ऑलमोस्ट 20-25 किलोमीटर आहे. त्यामुळे बरेच लोक काय करतात माहिती इथे जेजुरी करतात आणि जेजुरी झाल्याच्या नंतर मग बरेच जण लोकांचा कुलदेवतसुद्धा आहे. सो जेजुरी करतात, जेजुरी झाल्याच्या नंतर इकडे बालाजी भगवंतांना सुद्धा येतात, हो की नाही, असं आहे. सो चला, छान झालं दर्शन निघत आहोत आणि आमचा आजचा माझा दिवस साजरा झालेला आहे. आता आम्ही निघत आहोत आणि जाणार आहे आता इस्कॉन टेम्पल पुणे येथे. चला निघूयात आता. आमची गाडी कुठे पार्क केलेली आहे ती बघतो आम्ही आणि आता निघतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला ते एक सांगायचं आहे की इतका सुंदर चांगला रस्ता बनवलेला आहे, तरी काही लोक इथे जे कुंपण आहे त्या कुंपणातून कातड्यातून उड्या मारून अक्षरशः येत आहेत. हे बघा, आता ही जी लेडीज आहे ना, तर या कंपाऊंडमधून तो जो माणूस आहे तर तो तिला सांगत होता की त्या कंपाऊंडमधून उड्या मार, तिला अक्षरशः काटे लागत होते. तरीसुद्धा काही लोकांची मेंटॅलिटी असते खरंच. तर श्वास चावी आणायला गेलेले आहेत, मोबाईल आणि चप्पल पण आणायला गेलेले आहेत. सो तोपर्यंत म्हटलं की तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करूयात. तर फ्रेंड्स, आता इथे खूप छान असा भाजीपाला आहे. छान, ते पेरू घ्यायचं का? पेरू घ्यायचं का अंजीर घ्यायचा? पेरू देऊ का 100ला 1.5 किलो तरी? खाऊन बघा जरा. सूर्यास्त पाहायला भेटतो. सो तो तुम्हाला मी दाखवते. तर फ्रेंड्स, असं मी तुम्हाला म्हटलेलं होतं की आम्ही आता जाणार आहे एका छान तिथे हॉटेल येते. तर आमचं खूप सुंदर असं बालाजी भगवंतांचं दर्शन झालं आणि आता खूप भूक लागलेली आहे, संध्याकाळ झालेली आहे आता. तर आता म्हणलं की काहीतरी खाऊया छानपैकी. असं जेवण करायची इच्छा नाही आहे, पण काहीतरी असं लाईट फूड खायची इच्छा आहे. पण त्यांच्या आपल्या पुण्याकडे जाताना एक सासवडच्या इथेच एक शिवरी मिसळ म्हणून आहे. तर त्या ठिकाणी आता आम्ही त्या ठेवलेलो आहे. खूप सुंदर इथे मिसळ आम्ही भेटते. मी प्रत्येक वेळेला आले ना, इथे बालाजी भगवंतांना गेले ना, मी प्रत्येक वेळेला या वेळेवरून जाताना शिवरी मिसळ इथं ऑलमोस्ट थांबतेच. सो तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर वगैरे खूप छान आहे, खूप मस्त आहे. तर चला आता आम्ही ऑर्डर करतो. आतमध्ये गेल्याच्या नंतर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात आणि हा बघायला बघू शकतो. त्याच्या अगदी किल्ल्यासारखं वाटते पुढे फार मस्त. सो चला.
फ्रेंड्स हे बघा, मी मागवलेली आहे मटकी भेळ, जी की इथं खूप फेमस आहे ते. आणि हे आहे ताक, म्हणजे मट्टा टाईप आहे, ह्याच्यामध्ये बुंदी वगैरे टाकलेली असते. इतकं टेस्टी लागतं, खूप छान लागतं. आणि ही आहे छोटीशी बकेट, त्याच्यामध्ये आहे छानपैकी सांबर. आणि हे बघा, हे मी चालू पण केलं प्यायला. तुम्ही खाणार आहेत का? नाही एवढी जास्त. आता मला जाते का बघूयात, मी ट्राय करते, नाही तर मग तुम्हालाच खावं लागणार आहे. तर फ्रेंड्स, आता खूप छान असा आमचा नाश्ता झालेला आहे. मी खूप मटकी भेळ खाल्ली आणि आता आम्ही निघत आहोत. सो इथे बघू शकता, हे पाठीमागे जे आहे ना, ते पूर्वीच्या काळी जे असायचं नाही, ते मला एक्झॅक्टली याचं नाहीचं नाव आठवत नाही आहे. सो आता आम्ही निघत आहोत आणि आमचं खूप सुंदर बघितलं तुम्ही, दर्शन पण खूप छान झालं, गर्दी काहीच नव्हती अजिबातसुद्धा. सो त्यामुळे, आणि इथं छान नाश्ता वगैरे झाला. आता पुढे आम्हाला इस्कॉन टेम्पलला सुद्धा जायचं आहे, कारण की तेही 9 वाजता बंद होतं. सो त्याच्यामुळे आम्हाला 9च्या आतमध्ये पोहोचायचं आहे, छानपैकी दर्शन घ्यायचं आहे. अजून काही पुढच्या गोष्टी आहेत तर त्याही पूर्ण करायच्या आहेत. तर आता आम्ही निघत आहोत आणि पाहू शकता इथे पाठीमागे सुद्धा गाईचं वासरू आहे आणि गाई आहे. किती सुंदर दिखावा इथं सगळं बनवलेलं आहे. चला, आता सुहास आलेले आहेत, आता आम्ही निघतोय. चला भेटूयात पुढे गेल्यानंतर इस्कॉन टेम्पलच्या इथे.